श्री स्वामी समर्थ. जगातील दुःखांपासून मुक्ती हवी असेल तर मार्ग आपणच शोधायला हवा. जीवन म्हणजे मोकळं आकाश आहे, जिथे विचारांची भरारी उंच आहे. सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचा प्रत्येक क्षण सुंदर आणि महान आहे. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा, ते म्हणजे प्रयत्न. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामींचे संदेश म्हणजे आपल्या जीवनात भविष्यातील काही संकेत, निर्णय घेण्यास मदत, प्रोत्साहन किंवा स्वामींचे आशीर्वाद असू शकतात. आशा आहे स्वामींचे संदेश आपल्या जीवनात सकारात्मकता आणत असतील, आपल्याला प्रेरणा देत असतील. स्वामींचे आशीर्वाद सतत आपल्यावर असू देत आणि आपल्या प्रत्येक चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्त हो, समोर 2 पर्याय दिसत आहेत. त्यापैकी सर्वप्रथम 11 वेळा नामस्मरण करून एक पर्याय निवडून बघा. स्वामी आपल्याला काही संकेत देत आहेत का? इच्छा असल्यास आपण दोन्ही पर्याय बघू शकतो. तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील प्रथम पर्याय निवड केलेला असेल त्यांना स्वामी सांगतात, ज्यांचे जीवन भक्तिमय आहे त्यांच्याच कर्माला दैवीय यश मिळते. हट्ट नव्हे, भक्ती हवी. अभिमान नव्हे, समर्पण हवे. मोहात हरवलेले मन कधीही मुक्त होऊ शकत नाही, परंतु स्वामी चरणी लीन झालेले मन नेहमी आनंदात असते. आजच्या युगात माणूस अनेक वेळा निष्कारण आपल्या इच्छांच्या व हट्टाच्या मागे धावत असतो. तो कार्यामध्ये यश मिळवण्याच्या नादात अनेकदा विवेक गमावतो आणि आपल्या हिताचा विचार न करता हट्टाग्रह करतो. परंतु हा अट्टाहास तुम्हाला यशापासून दूर नेऊ शकतो. बाळांनो, आपल्या वडीलधाऱ्या, गुरुजन व ज्येष्ठांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाने चालणे तुमच्यासाठी हिताचे किंवा फायद्याचे राहील. त्यानंतरच तुमचे जीवन सन्मार्गावर येईल आणि तुमच्या कार्याला योग्य दिशा लाभेल. जर प्रलोभनांच्या आधारे तुम्ही एखाद्या कार्यात पुढे जात असाल तर थांबा आणि विचार करा. हे प्रलोभन क्षणिक आहे, पण त्याचे परिणाम दीर्घकालीन असू शकतात. चुकीच्या मार्गावरून जास्तीत जास्त धन कमावणे हे तुमच्यासाठी पुढील काळात नुकसानकारक ठरू शकते. अशा मार्गावरून योग्य वेळीच बाजूला होणे शहाणपणाचे ठरेल. मोह, भोग आणि विषयांची आसक्ती ही आपल्या साधनेत अडथळा ठरते. या सर्वांचा त्याग करून स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित व्हा. स्वामी सेवेत लीन झाल्यावरच तुम्हाला खरे सुख, शांती आणि समाधान प्राप्त होईल. बाळांनो, नेहमी लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला ते कधीही देत नाही जे तुम्हाला आवडतं, तर आम्ही तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य असतं. त्यामुळे धीर ठेवा, योग्य मार्गाने प्रयत्न करत राहा, कष्ट करा आणि संयम ठेवून आमच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून द्या. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दररोज 11 माळ जप करणे, स्वामी चरित्राचे 3 अध्याय वाचन करणे, वृद्धांची सेवा करणे, गरजूंना दान धर्म करणे, अशा सेवा आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतात. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी दुसरा पर्याय निवड केलेला असेल त्यांना स्वामी सांगतात, संकट ही आपल्याला तोडण्यासाठी नव्हे तर आपली परीक्षा घेण्यासाठी आलेली असतात. त्याचप्रमाणे आपल्यातील सुप्त गुणांची ओळख ते आपल्याला करून देतात. त्यामुळे संकटांना, अडचणींना घाबरून न जाता त्यांचा निर्भयपणे सामना करा. धैर्य ठेवा, प्रत्येक रात्रीनंतर पहाट येतेच. आपण जेव्हा अनेक लोकांशी संवाद करत असतो, विशेषतः जवळच्या लोकांशी, तेव्हा अनेकदा गैरसमज, मतभेद किंवा कटकारस्थान होण्याची शक्यता असते. काही वेळा ही माणसं तुम्हाला मदत करण्याऐवजी मानसिक त्रास देत असतात. जर अशा गोष्टी तुमच्या भोवती घडत असतील तरी काळजी करू नका. कारण बाळांनो, तुम्ही करत असलेल्या आमच्या सेवेमुळे, आमच्या नामस्मरणामुळे तुमच्या भोवती आमचे एक सुरक्षा कवच तयार झालेले आहे. त्यामुळे तुमचं कोणी काही नुकसान करू शकणार नाही. तुमच्या आयुष्यात सध्याची जी परिस्थिती चालू आहे आणि त्यामुळे तुम्हाला जे दुःख होत आहे, त्रास होत आहे, ते एकदम नाहीसं तर होणार नाही, पण संयम, श्रद्धा आणि सेवा यामुळे
काळानुसार ते नक्कीच कमी होईल. तुम्ही आजपर्यंत घेतलेली मेहनत, परिश्रम आणि सहनशक्ती यांना योग्य ते फळ आता मिळणार आहे. आज तुम्ही जे सहन करत आहात, तुम्ही जो संयम ठेवलेला आहे, त्याचा शेवट चांगला परिणाम तुम्हाला मिळणार आहे. बाळांनो, जेवढी तुम्ही आमची भक्ती कराल, तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मानसिक ताणतणाव कमी होईल. तुम्ही केलेल्या या नित्य नामस्मरणामुळे तुम्हाला अडचणींवर उपाय शोधता येतील. आपल्या कुलदेवीची सेवा उपासना केल्यामुळे आर्थिक अडचणीही कमी होतील. दररोज सकाळ आणि संध्याकाळ तारक मंत्राचा जप करणे, कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण करणे, स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय वाचन करणे आपल्यासाठी फायदेशीर होईल. स्वतःवर विश्वास आणि आमच्यावर श्रद्धा ठेवा. भिवू नका बाळांनो, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.